डोंबिवलीमध्ये सध्या बंद सुरू आहे आणि या बंदमध्ये अनेक नागरिक आणि व्यावसायिक सहभागी झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून। आतिश, आपण पाहतोय दहशतवादी हल्ला झाला, अत्यंत क्रूर असा हा हल्ला होता आणि या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय। आज डोंबिवलीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं वातावरण तिथे पाहायला मिळते? संपूर्ण डोंबिवलीमध्ये जे आहे ती संपूर्ण शोकाकुल परिस्थिती आहे। डोंबिवली मध्ये 3 जण जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे। हेमंत मोरे आणि संजय रेड्डी ह्या तिघांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे काल त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले होते। त्यानंतर काल व्यापारी आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक संघटना आहेत, व्यावसायिक आहेत, या लोकांनी आणि सर्व पक्षाचे पक्ष आहेत त्या लोकांनी संपूर्ण जे बंदची हाक पुकारलेली होती। त्यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण जे परिसर आहे, पूर्ण डोंबिवली आहे, संपूर्ण बंद आहे। तुरळक अशा रिक्षा फक्त सुरू आहे, मात्र जे दुकानं आहेत ते संपूर्णतः बंद करण्यात आलेली आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आज संपूर्ण दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे आणि डोंबिवलीकरांनी या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। दहशतवादी हल्ला पहलगाममध्ये झालेला होता आणि त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये आता डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे। परभणीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजानं बंदची हाक दिलेली आहे।